की सोन्याची जेजुरी पण बोलतात म्हणून. तर ते का बोलतात तुला माहितीये का? सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर माझ्या घरी आत्ता पाहुणे आलेले आहेत, मामा मामी वगैरे. तर आम्ही सगळ्यांनी प्लॅन केलं जेजुरीला जायचा. सो म्हटलं की तुम्हाला पण जेजुरीचं दर्शन घ्यायला होईल. सो मी हा ब्लॉग बनवलेला आहे. आणि गंमतची गोष्ट म्हणजे मी लग्नानंतर पहिल्यांदा आत्ता जेजुरीला चालली आहे 5-6 वर्षांनी. आणि त्यात माझे हस्बंड नाही आहे. आम्ही असेच एकटे चाललो आहे आता जेजुरीला. सो बघू की पुण्यावरनं किती वेळ लागतो जेजुरीला जायला आणि काय काय तिथं किती गर्दी असते किंवा काय असतं. सो यू विल ऑल्सो नो इट. चला तर जेजुरीला म्हणतात की पिवळी साडी घालायची असते म्हणून. सो आय बोर दिस. मी ही इंस्टाग्रामवरनं घेतलेली आहे साडी. खूप मस्त आले. चिकन करी असा पॅटर्न आहे हा. आणि त्याच्यानंतर मग हे मंगळसूत्र मला खरं नाही सांभाळलं जात. सो मी हे तुळशीबागेतनं घेतलं होतं मंगळसूत्र, मॅचिंग इयरिंग्स. सो ते घातले. अँड देन बांगड्या, आपली चंद्रकोर आणि केस ओली मोकळी सोडली. नंतर गजरा आणि हे करल. सो असे रेडी झाली आहे. सो लेट्स गो. गौरी कुठे चालली आता तू सांग मला? जेजुरीला. जेजुरीला तुला माहिती की सोन्याची जेजुरी पण बोलतात म्हणून. तर ते का बोलतात तुला माहितीये का? सोन्याची जेजुरी त्याचं कारण आहे. नाही नाही माहिती. तर दरवर्षी यात्रा असती. तर यात्रेमध्ये भंडारा उडवतात तिथे. तर ते भंडारा म्हणजे आपले हळद असते. तर ते त्याच्यामुळे पूर्ण पिवळे पिवळे होऊन जाते जेजुरी. तर ती सोन्यासारखी दिसती. त्यामुळे त्याला बोलतात सोन्याची जेजुरी. काय कळलं? म्हणजे जेव्हा भंडारा उडवतात ना तेव्हा जी हळद सगळीकडे पसरते ना, त्यामुळे ते सोन्याची जेजुरी असं बोलतात. गुड आहे ना आजी? काय हा हळद. बरोबर बोललो ना आम्ही? तर ही अजून एक फॅमिली आमच्या सोबत जॉईन झाली होती. हाय. तर बघा किती मस्त पावसाळ्याचं वातावरण झालं होतं. आणि पुण्याहून आम्हाला जेजुरीला पोहोचायला अराऊंड 2-2.5 तास लागले होते. आम्ही मध्ये थांबत पण गेलो होतो. सो 2-2.5 तास लागतात पुण्यात ट्रॅफिक वगैरे पकडून. क्या हुआ? मी नाही हसत आहे, तूच बाई. पणजी गजरा बिजरा लावून आली आहे मस्त. दाखव गजरा. कुठली घेतलीस? सुनेने दिला. तर आता आम्ही इथं मध्ये थांबलो होतो मिसळ खायला. प्रमिला वहिनींनी मस्त गरम गरम मिसळ आणली होती. तर आम्ही मिसळची मजा घेतो आणि मग जेजुरीला जातो. ते इथं पोचलोय जेजुरीमध्ये. तर एंट्रीलाच आपल्याला 60 रुपये तिकीट असतं, एंट्री तिकीट. त्याच्यानंतर मग वेगळ्या वेगळ्या पार्किंगसाठी त्यांनी स्पेसेस दिलेले आहेत तुम्हाला. सो तुम्ही तिथं गाडी लावू शकता. हे असे स्पेसेस आहेत पार्किंगचे. असा एक ब्लॉक आहे. अजून एक दुसऱ्या साईडला पण ब्लॉक होता असाच. सो यू कॅन पार्क युअर व्हेकल हिअर.
पाहिजे तुम्ही चपला गाडीमध्ये पण काढू शकता किंवा तिथे वरती फ्री चप्पल स्टँड पण आहे, तिथे पण काढू शकता. हो हो आजी, मानलं पाहिजे आजी तुला. चालली बाई. मामा उचलायचंय. Okay. सो अर्धा तास लागला आम्हाला चढायला वरती. आजी होती सोबत, सो हळूहळू आलो. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला इकडून इथे पुढे गेलं की आपल्याला इथे 10 रुपयाला तेल भेटतं. तुम्ही ते तेल अर्पण करू शकता आणि मग पुढे जाऊ शकता. मी एक खूप छान असा क्यूट मुमेंट केला हा कॅप्चर, जिथं असा थॉट माझ्या मनात येतो की नवऱ्याने साथ दिली नाही, नवऱ्याने समजून घेतलं नाही तरी चालेल, पण सासू सुनेनी एकमेकींना समजून घेतलं तर संसार खूप सुखाचा जातो आणि आयुष्य खूप इझी होऊन जातं. त्याच्यानंतर हे असं रांगेत तुम्हाला जाण्यासाठी अशी फॅसिलिटी केली आहे त्यांनी आणि ह्याच्यामुळे क्राऊड मॅनेजमेंट व्यवस्थित होतो. इथे मग दर्शन घेऊन आलं. आम्हाला दर्शन हार्डली अर्धा तास लागला. तो दर्शन घेऊन आल्यानंतर थोडेसे आम्ही व्हिडिओज काढले इकडे. येरकोट येरकोट, जय मल्हार. आणि हा माझ्या व्हिडिओमधनं मध्ये मध्ये येताना श्लोक. देवाला दोन बायका माणसं आणि बांगू म्हणजे पार्वती आणि गंगा. शंकर पार्वती गंगा म्हणजे खंडोबा माणसाबाई बानुबाई. आतमधली जी मार्तंड भैरवाची मूर्ती आहे पगडी घातलेली, बघितली का गावात? बघितली. हे दैत्य होते दोन, इकडे दाखवा. 2 दैत्य होते असे बळी आणि म्हणजे एका देवाने खंडोबाने खंडो घेतला हातामध्ये, त्यांचं खंडन केलं म्हणून देवाचं नाव खंडोबा पडलं. म्हणजे नावाचं दैत्य होतं. देवाने मारलं, त्यांचा मोठा भाऊ त्यांना मारलं, दुसरा भाऊ शरण आला. म्हणजे माझी शेवटची इच्छा आहे, तुझ्या नावात माझं नाव आलं पाहिजे, तुझ्या आधी माझं दर्शन झालं पाहिजे. या दारात मला की पहिलं मार्गदर्शन आणि तुझ्या नावात माझं नाव आलं पाहिजे. देवाला जय मल्हार नाव जय मल्हार करून जाऊ शकता. खूपच स्टिफ पायऱ्या आहेत तिथं. पायऱ्या खूपच उंच आहेत. त्याच्यानंतर इथे फोटो पण तुम्ही काढू शकता तलवार वगैरे सोबत. आय थिंक 50 रुपीज चार्ज होतं. तुम्ही त्याच्यासोबत बार्गेनिंग पण करू शकता. पर कॉपी 50 रुपीज. कपल फोटो काढू शकता किंवा एक सिंगल फोटो काढू शकता. तर हे असं हे घालून तलवार देऊन ते 2-3 पोजेसमध्ये तुमचे फोटो काढतात. आणि हे तुमचं जाताना पण आहे आणि मंदिरात नाही येताना पण, दोन्ही टाइम तुम्ही. स्टिफ पायऱ्या आहेत, स्टिफ. पायऱ्या बघा किती उंच पायऱ्या आहेत त्या. आता हे मार्केट आहे. प्रसाद वगैरे किंवा देवाचं वगैरे काही घ्यायचं असेल तुम्हाला तर इथनं तुम्ही घेऊ शकता. ही अजून एक पार्किंग होती इथे. आजी पाय नाही दुखत आहे? पळतीस कुठं पण नाही. तर असं होतं आमचा जेजुरीचा प्रवास. आणि तिथे मला एक तुम्हाला दाखवायचं राहून गेलं की तुम्हाला जर चालता येत नसेल किंवा गुडघ्याचा त्रास असेल तर तिथं पालखी वगैरे पण ठेवलेली आहे. तर तुम्ही त्या फॅसिलिटीचा पण उपयोग करू शकता. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.